स्वादंतराचामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत उपवासाचं गोड लिंबाचं लोणचं। हे लोणचं खूप छान लागतं आणि अगदी सोपं आहे। हे लोणचं हे खूप झटपट होणारं लोणचं आहे। लोणचं बनवताना इथे मी ज्या काही टिप्स सांगितल्यात त्या जर तुम्ही टिप्स फॉलो केल्यात तर तुमचं सुद्धा लोणचं खूप छान होईल। अगदी सोप्या पद्धतीने इथे आपण हे लोणचं दाखवलेलं आहे। ही रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचं गोड लिंबाचं लोणचं। लोणचं म्हटलं की तोंडाला खूप पाणी सुटतं। जेव्हा आपल्याला बरं नसेल आणि आपण जेव्हा मऊ भात खातो तर त्याच्यासोबत हे उपवासाचं गोड लिंबाचं लोणचं हे खूप छान लागतं। इथे मी लिंबू स्वच्छ धुवून चांगली पुसून मगच घेतली आहेत। तर त्यासाठी इथे मी 5 ही मोठी लिंब घेतलेली आहेत। आता आपण या लिंबाच्या फोडी करून घेऊया। तर आता आपण लिंबू हे चिरून घेणार आहोत। लिंबू कधीही चिरताना असं आडवं धरायचं असतं, असं उभं लिंबू कधीही चिरायचं नसतं। तर आता आपण हे चिरून घेऊया। मी इथे याच्या मीडियम फोडी करते। जर तुम्हाला मोठ्या हव्या असतील तर तुम्ही मोठ्या केल्यात तरी चालेल। हे बघा मी इथे साधारण एवढ्या फोडी केल्यात। साधारण अशा टाइप मी याच्या लिंबाच्या फोडी केल्यात। आता अशाच मी बाकीच्या पण करून घेते। आता आपल्या या सगळ्या लिंबाच्या फोडी या चिरून झालेल्या आहेत। इथे मी छान अशी मोठी लिंब घेतली होती ज्याच्यामध्ये भरपूर रस असतो। अशी छान रसदार लिंब होती। तर लिंबू घेताना शक्यतो अशीच रसदार अशी लिंब बघून घ्या, म्हणजे लोणचं सुद्धा खूप छान होईल। तर आता आपल्या इथे लिंबाच्या फोडी या करून झालेल्या आहेत। आता मी इथे एक पातेलं घेतलंय। यामध्ये आपल्याला या सगळ्या लिंबाच्या फोडी या काढून घ्यायच्या आहेत। आता आपल्या या सगळ्या लिंबाच्या फोडी या पातेलीत एका काढून झालेल्या आहेत। तर आता आपण ह्याच्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत। म्हणजेच ह्या ज्या फोडी आहेत तर ह्याच्यामध्ये ज्या अशा बिया असतात हे बघा ह्या काढून घ्यायच्या। नाही तर काय होतं, लिंबाचं लोणचं जे आहे हे कदाचित कडवट होऊ शकतं, कारण ह्या बिया आहेत ह्या खूप कडसर असतात। तर जर चुकून त्याच्यात राहिल्या तर लिंबाचं लोणचं आपलं हे कडसर होऊ शकतं। त्याच्यासाठी आपण या बिया काढणं हे गरजेचं आहे। तर आता आपण ह्यातल्या या सगळ्या अशा बिया एका चमच्याने किंवा हाताने शक्यतो काढा, कारण चमच्याने अशा पटकन निघणार नाहीत, ह्या आतमध्ये असतात। तर या बिया आपण काढून घ्यायच्या। हे बघा आपण या फोडीतल्या सगळ्या बिया अशा काढून घेतलेल्या आहेत। अशाच मी बाकीच्या पण लिंबातल्या बिया काढून घेते। आपल्या इथे पूर्ण अशा लिंबाच्या बिया या काढून झालेल्या आहेत। या बिया काढणं हे खूप महत्त्वाचं आहे। नाही तर काय होतं, या बियांमुळे पूर्ण लिंबाच्या लोणच्याला कडवटपणा येऊ शकतो। हे बघा कुठेही याच्यामध्ये बी नाही आहे। पूर्ण व्यवस्थित आपण या बिया काढून झालेल्या आहेत। इथे एक स्टीलचा डबा घेतलाय। यामध्ये ह्या ज्या सगळ्या लिंबाच्या फोडी आहेत ज्याच्या आपण बिया काढून घेतल्यात ह्या आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। पण इथे पूर्ण लिंबाच्या फोडी या डब्यामध्ये काढून घेतल्या आहेत। आता आपण याला हे झाकण लावायचं आहे आणि कुकरमध्ये साधारणतः 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। इथे आपल्याला घट्ट झाकणाच्या डब्यातच या लिंबाच्या फोडी ठेवायच्या आहेत, कारण आपण लिंबाचं लोणचं हे इन्स्टंट बनवतोय। तर ते करताना जर चुकून पाण्याचा अंश याच्यामध्ये गेला तर लिंबाचं लोणचं हे खराब होऊ शकतं। तर त्यासाठी आपण याला झाकण घट्ट लावणं हे महत्त्वाचं आहे। आता आपण हे झाकण लावलेलं आहे। आता आपण हे कुकरमध्ये ठेवूया आणि साधारणतः 3 शिट्ट्या आपण या काढून घेऊया। हे बघा इथे मी कुकर गरम करत ठेवलेला आहे, यामध्ये पाणी घातलंय। तर इथे मी एक स्टँड ठेवलेला आहे ज्याच्यावरती आपल्याला हा डबा ठेवायचा आहे, म्हणजे पाणी हे डायरेक्ट जाणार नाही। तर आता आपण हा जो डबा आहे हा या स्टँडवरती ठेवणार आहोत। आता आपण हे कुकरचं झाकण हे लावून घ्यायचं आहे। तर आता आपण हे कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे। गॅस स्टार्ट केलाय। आता आपण ह्याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया। तर आता आपलं हे कुकरच्या 3 शिट्ट्या देऊन लिंबाच्या फोडी ह्या शिजलेल्या आहेत। मी हे कुकरमधनं डबा काढलेला आहे। आता आपण याचं झाकण उघडून बघूया।
गरम आहेत फोडी. मला एक फोड दाखवते मी. अशी छान मऊसूत आपली फोड झाली आहे. याला जास्त शिट्ट्या काढू नका, नाही तर अगदी गोळा होईल ह्याचा. आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मग आपल्याला यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे. तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया. आता आपल्या या लिंबाच्या फोडी पूर्णपणे थंड झालेल्या आहेत. आपण आता यामध्ये साधारणतः 1 वाटी ही साखर घालणार आहोत. इथे मी आधी 1 वाटी साखर घातली. नंतर आपण जेव्हा मिक्स करून बघू तर तेव्हा आपण चव घेऊन बघायची. जर वाटलं अजून कमी आहे तर आपण थोडी ॲड करू शकतो. कधी कधी प्रत्येक लिंबावर पण असतं. कधी कधी लिंब जास्त आंबट असतात तर थोडी जास्त साखर लागू शकते. तर आता आपण इथे घातले 1 वाटी साखर. त्यानंतर आपण घालणार आहोत साधारणतः 4 टेबलस्पून हे लाल तिखट. इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग पण खूप छान येतो. आपलं तिखट घालून झालेलं आहे. यामध्ये आपण घालणार आहोत आता सैंधव मीठ म्हणजेच काळं मीठ. आपण इथे उपवासाचं लोणचं बनवते म्हणून मी इथे हे मीठ वापरते. पण जर तुम्ही रेग्युलर मीठ सुद्धा खात असाल तर ते घातलं तरीही चालेल. इथे साधारणतः मी 2 टेबलस्पून हे मीठ घेतलंय. पण इथे तुम्ही मिठाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता चव घेऊन. तर आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही बघताय काश्मीरी मिरची पावडर वापरल्यामुळे ह्याला रंगसुद्धा खूप छान आला आहे. आणि हे लोणचं खूप तिखट नसतं, त्याच्यामुळे इथे आपण लाल तिखट कमी तिखटाचं वापरलं तरी चालू शकतं. म्हणून मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, म्हणजे इथे रंगसुद्धा खूप छान येतो आणि तिखटालासुद्धा बरोबर असतं. तर आता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे. जिथे आपण आता आपलं हे सर्व मिक्स झाल्यावरती आपण इथे आता चव घेऊन बघायचे. आणि चव घेतल्यानंतर आपल्याला समजेल की साखर आपल्याला अजून थोडी लागणार आहे का नाही. तर इथे मी चव घेऊन बघितलेली आहे. तर मला अजून साधारणतः 1.5 वाटी ही साखर लागणार आहे. म्हणजे टोटल मी इथे 2.5 वाट्या ही साखर वापरली आहे. अजून 1.5 वाटी ही साखर ॲड करणार आहे. ही झाली 1 वाटी, ही झाली अर्धी वाटी. तर आता आपण हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही आहे आणि जे आपण सैंधव मीठ वापरले त्याच्यामुळे याला एक खूप छान चव येते. आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याची पुन्हा एकदा चव घेऊन बघणार आहोत. तर आता माझं लोणचं हे बरोबर झालेलं आहे. साखरी लिंबामध्ये पूर्णपणे मुरेल तेव्हा ही हळूहळू वितळेल. तर आता आपण हे छान आपलं लोणचं हे तयार झालेलं आहे. हे तुम्ही एकदम लगेच नाही खाऊ शकत. साधारणतः जर तुम्ही सकाळी हे लोणचं बनवलं तर तुम्ही संध्याकाळला हे लोणचं खाऊ शकता. पण जर 2 दिवसांनी तुम्ही लोणचं खाल्लं तर हे छान मुरेल सुद्धा लोणचं आणि हे लागतं सुद्धा खूप छान. तुम्ही हे लोणचं 2 दिवसांनी खाल्लं तर हे खूप छान जास्त लागेल, कारण हे लोणचं मुरेल. जेवढं लोणचं हे मुरेल तेवढं हे लोणचं खूप छान लागतं. जर तुम्हाला इथे जिरा पावडर घालायची असेल तर तुम्ही इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडरसुद्धा घालू शकता. पण मी घालत नाही आहे, कारण हे असं सुद्धा खूपच छान लोणचं लागतं. मी जी साखर वापरली ही 2.5 वाट्या इथे साखर वापरले, कारण मला इथे थोडी साखर ही जास्त लागली. प्रत्येक लिंबावर असतं, कारण कधी कधी साखर ही अजून ह्यापेक्षा सुद्धा जास्त लागू शकते. त्यामुळे जेव्हा तुम्ही साखर घालाल आणि थोडी साखर वितळेल तेव्हा तुम्ही एकदा परत चेक करून बघा. जर तुम्हाला वाटलं की अजून घालायला लागणार आहे तर तुम्ही घालू शकता, किंवा कधी कधी साखर ही थोडी हलकी कमी सुद्धा लागू शकते. आता आपलं इथे लिंबाचं आंबट गोड हे लोणचं छान तयार झालेलं आहे. याला घट्ट झाकण लावून ठेवायचं आणि हे मुरवत ठेवायचं. म्हणजे सकाळी जर तुम्ही लोणचं केलं तर हे संध्याकाळपर्यंत यातली साखर ही पूर्णपणे विरघळेल. साखर पूर्णपणे विरघळली की ह्याची चव अजून छान खुलून येईल. हे लोणचं हे असं आंबट गोड लोणचं लागतं. हे तिखट लोणचं नसतं. त्यामुळे तिखट घालताना शक्यतो मी सांगेन की काश्मीरी लाल मिरची पावडरच घाला, म्हणजे ते तिखटाला पण कमी असतं आणि रंगाला पण खूप सुंदर असतं. आपला रंगसुद्धा इथे खूप छान आलेला आहे. तर आता मी ह्याला झाकण लावून ठेवते. ह्याच्यामध्ये पूर्णपणे साखर विरघळून घेते. फक्त जेव्हा तुम्ही साखर विरघळण्यासाठी हा डब्याचं झाकण लावून ठेवाल तेव्हा मध्ये मध्ये हे झाकण उघडून साखर चमच्यानी हे लोणचं ढवळत राहा,
म्हणजे काय होतं, साखर ही खाली बसत नाही, नाही तर खाली साखर ही सगळी जमा होते आणि वर हे सगळा रस येतो. तर त्यासाठी मध्ये मध्ये चमच्यानी हे ढवळत राहणं महत्त्वाचं आहे, म्हणजे साखर खालीही बसणार नाही. आता आपलं उपवासाचं लिंबाचं गोड लोणचं हे तयार झालेलं आहे. मी ज्या काही तुम्हाला या टिप्स सांगितल्यात त्या तुम्ही टिप्स नक्की फॉलो करा. तुम्ही हे सकाळी बनवलं तर रात्री खाऊ शकता, पण तुम्ही लगेच नाही खाऊ शकणार कारण साखर ही विरघळलेली नसते. लोणच्याला अजिबात पाण्याचा हात लावू नका शक्यतो, नाही तर लोणचं हे खराब होऊ शकतं. आणि हे लोणचं हे इन्स्टंट लोणचं आहे. हे साधारणतः 1 महिनाभर टिकू शकतं, पण हे लोणचं शक्यतो बाहेर ठेवू नका कारण आजकालचं वातावरण खूप खराब आहे. पूर्वी हे लोणची बाहेरसुद्धा वर्षानुवर्षे टिकत असत. आत्ताच्या हवामानानुसार ही लोणची बाहेर शक्यतो राहत नाहीत. तर मी असं सांगेन की हे लोणचं शक्यतो फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा, म्हणजे आपल्याला जसं हवं तसं तुम्ही काढून खाऊ शकता. कारण वातावरण खूप खराब आहे, त्यामुळे लोणचं कदाचित खराब होऊ शकतं. जर तुम्ही टिप्स फॉलो केल्यात तर तुमचं लिंबाचं लोणचंसुद्धा असंच खूप छान होईल. आणि हे लोणचं तुम्हाला आवडलं का हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपलं उपवासाचं लिंबाचं गोड लोणचं हे तयार झालेलं आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची डिश आमची. नमस्कार.